मित्र हो, आमचं हे चॅनल तुम्ही पहा आणि तुम्हाला कसं वाटलं याच्यावर कमेंट करा. कारण आपण प्रतिक्रिया जर नाही दिल्या तर त्या हे जे विचार आहेत ते जास्त लोकांपर्यंत जाणार नाहीत. त्यामुळे पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे महत्वाचं. त्याला चिक्कूपणा करू नका. कारण आम्ही जे काही प्रयत्न करतो तो सुद्धा एक प्रबोधनाचा भाग आहे. त्याला आपली साथ आवश्यक आहे आणि ती जर तुम्ही साथ दिली तर आणखी ही जागृती करण्यामध्ये आम्हाला प्रोत्साहन मिळेल. ती साथ आपल्याकडून मिळेल ही अपेक्षा. धन्यवाद. आता लोकांना हे पटलंय की हे काँग्रेस बरं होतं. अहो, काही जुने माणसं तर अभिमान असं म्हणते आपल्याकडे इंग्रज नव्हते, निजाम होतं. निजाम चांगले होते. आणि मी असे काही बीजेपीचे सपोर्टर बघितले की त्यांनी जन्मात कधी काँग्रेसला मतदान केलं. बीजेपीचे सपोर्टर, पण ते आता म्हणालेत की अरे ह्यांच्यापेक्षा निजाम बरे होते, काँग्रेस आपण म्हणतो किंवा इंग्रज बरे होते. तर ते हे म्हणताय आज म्हणजे जसं नीटचा पेपर लीक झाला त्याच्यावर किंवा काँग्रेसच्या काळात एवढ्या वेळेस लीक झाला, मग आमच्या वेळेस झाला म्हणून काय झालं असं त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे. मग त्यांनी चोरी केली ती आम्ही केली म्हणून काय झालं. बरोबर. काँग्रेसनं घाण केली म्हणून तर तुम्ही मतं मागत होतात ना. काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, आम्हाला निवडून द्या. काँग्रेसनं महागाई कमी केली नाही, आम्ही करू. काँग्रेसनं बेरोजगारी वाढवली, आम्ही नोकऱ्या देऊ. काँग्रेसच्या लोकांनी काळे पैसे ते स्विस बँकेत ठेवलेत, आम्ही परत आणू. आणि इतका पैसा ठेवलाय म्हणले किंवा सगळा विकास देशाचा होईल. सगळ्या राज्याच्या राजधान्या दिल्लीच्या शी जोडल्या जातील. त्याच्यानंतर कोणत्या सिटी स्मार्ट सिटी होतील. आणि तरी इतके पैसे शिल्लक राहतील की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकू. आणि पुन्हा चुनावी जुमलाय म्हणले ते. नंतर निवडून आल्यावर चुनावी जुमलाय. खोटी खबर. आणि अच्छे दिन जे म्हणले होते ते अच्छे दिन आएंगे, तर ते अच्छे दिन कुणाचे येणार हे त्यांनी सांगितलं नव्हतं बरं का. म्हणले बरोबर होते, पण अच्छे दिन अंबानी आणि अदानीचे येतील. आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी राज्यकारभार करणारे मोदी शहा आणि मोदी शहाच्या पाठीमागे असणारे नेते यांचे अच्छे दिन. आता तुम्ही हेच सर, काल जे आंदोलन आणि त्या आंदोलनामधील मारहाणीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये आलेले आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये काही पोलीस होते, काही बिगर मिलिटरी मधले किंवा पोलीस मधले नसलेले तरुण पण आढळले आहेत. तर हे खासगी माणसं मारहाण करताना आलेली आणि ते अमानुष असे व्हिडिओ समोर आलेले. तर सरकारवरती अशी टीका केली जाते की सरकार हे खासगी फौज त्यांनी तयार केली. आता ह्याच्यामध्ये हे योग्य आहे का? जंतर मंतरवरचं आंदोलन 20 तारखेला त्यानं जे रूप धारण केलं आणि एक अमानुष असा लाठीमार विद्यार्थ्यांवर करण्यात आला. विद्यार्थ्यांची डोकी फोडली, हात मोडले, पाय मोडले. आणि त्यामध्ये पोलिसांच्या बरोबर जे काही साध्या वेशातली माणसं होती ही सरकारनं तयार केलेली फौज, अमित शहाची बहुतेक ही फौज असावी, हे RSSचे लोक असावेत. कारण त्यांच्या म्हणजे दाढ्या वाढलेल्या, केस वाढलेले, पोलिसांचं कसले रूप त्यांना नव्हतं. मला वाटतं निजामाने अशीच एक फौज निर्माण केली होती. काय नाव होतं? रझाकार. म्हणजे या आंदोलनानं ब्रिटिश आणि निजाम या दोघांची आठवण करून दिली. ब्रिटिशांची या अर्थानं आठवण करून दिली की जनरल डायरनं अगदी निशस्त्र लोकांवर, शांततेच्या मार्गानं सभा घेणाऱ्या लोकांवर ज्याप्रमाणे अंधाधुंद असा गोळीबार केलाच ना गोळीबार. आणि गोळीबार केला आणि ते समजा ह्याच्यामधलं झालं काय इतिहासामधलं. परंतु असं वाटतंय कालचं आंदोलन जे बघितलं ना त्या आंदोलनाला असं वाटतं की तो 150 वर्षातला इंग्रजांचा इतिहास झाला, पण आता नवीन इतिहास निर्माण करायची वेळ आली. आणि जर कदाचित हा स्वातंत्र्यानंतरचा
इतिहास लिहिला गेला तर कदाचित त्या इतिहासामधले अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे मोठे विलन असणार आहे. म्हणजे जे आपण इंग्रजांना विलन ठरवत होतो तर तशी टीका आता लोकांमधून त्यांच्यावरती होते. अगदी बरोबर आहे. म्हणजे जनरल डायर किंवा लाहोरच्या मोर्चावर लाठीमार करणारा सँडर्स यांची जशी जनतेला आठवण झाली, ते इतिहासामध्ये जसे त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं, की कुठेही अमानुष अत्याचार झाला सरकारकडनं झाला की लोकांना आठवण येते जनरल डायरची. त्याच्यानंतर त्या अनुषंगानं मोदी शहाचं सरकार हे इतिहासामध्ये त्यांनी नाव आपलं नोंदलेलं आहे, याबद्दल कसलीही शंका नाही. त्याचबरोबर तू सुरुवातीला जो मुद्दा उपस्थित केलास की खाजगी फौज, अमित शहाच्या गृह मंत्रालयाची ही खाजगी फौज आणि ते 4-4 वर्षाचे फौजेत जे घेतलेले आहेत, 4 वर्ष नोकरी द्यायची, हो. काय म्हणायचं त्याला, प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी 4च वर्ष त्यांना म्हणजे वापरा आणि सोडून द्या. वापरा आणि सोडून देते. या त्यांच्या पुढच्या भविष्याची काय देणं घेणं? म्हणजे या पद्धतीने त्यांचा वापर सुरू आहे का काय? अग्निवीर अग्निवीर. 4 वर्ष विद्यार्थ्यांना मिलिटरीमध्ये भरती करून घ्यायचं आणि नंतर त्यांना कार्यमुक्त करायचं. ते हे अग्निवीर आहेत की काय, अशा प्रकारची शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. निजामाने असंच केलं होतं. रजाकार त्यांची ते स्वतःची फौज असताना ही खाजगी फौज निर्माण केली होती. म्हणजे ही खाजगी फौज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष म्हणा, कारण सोशल मीडियातून जे काही व्हिडिओ येत आहेत तरुणांची, तर त्याच्यामध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जातात काही. तर ही RSS ची फौज आहे असं म्हणायला हरकत नाही. मग RSS चीच फौज आहे ही. RSSनं हे आंदोलन बदनाम करण्यासाठी, म्हणजे हे साध्या वेशातली जी माणसं होती ते काही पोलीस नव्हते. त्याच्यानंतर अनेक युट्यूबर्स किंवा काही चॅनल्सनी सुद्धा जेव्हा त्यांना विचारलं की तुमची नेम प्लेट कुठे, किंवा पोलिसांना विचारलं की हे खाजगी लोक कसे काय होते, पोलीस अधिकाऱ्यांना जेव्हा प्रश्न विचारले हे खाजगी लोक तुमच्या बरोबर कसे काय, त्यांच्याकडे पोलिसाचे जे हातात दांडे आहेत ते कसे काय, तर कोणताही जबाबदार अधिकारी त्याचं काहीही उत्तर देऊ शकला नाही. आता त्याच्यामध्ये आणखी एक आहे की सोनम वांगचुक यांनी व्हिडिओ तयार केला काल, 25 दिवस त्यांच्या उपोषणाला झाले. तर त्याच्यामध्ये ते काय म्हटले किंवा 65 खासदारांचं निवेदन मला दिलेलं आहे की ज्यांनी पाठिंबा दर्शविलेला आहे, परंतु त्या 65 मध्ये एकही बीजेपीचा आमदार नाही. बरोबर. आता हे बीजेपीचे आमदार आहेत, ह्यांची मुलं शिकत नाहीत का भारतामध्ये? शिकतायत ना. त्यानंतर आणखीन एक पोस्ट आली की ते आपले धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी विदेशामध्ये शिकते. आता तो ते एवढे मोठे कॅबिनेट मंत्री आहेत, म्हणजे ते काही गरीब नाहीत. जसे स्वातंत्र्याच्या अगोदर लढा दिलेले, नंतर राष्ट्रपती झालेले, प्रधानमंत्री झालेले, लाल बहादूर शास्त्री सारखे हे जे नेते, हे एवढं मोठं पद उपभोगल्यानंतर सुद्धा यशवंतराव चव्हाणांसारखे किंवा त्यांच्या वैयक्तिक अकाउंटवर काही नव्हतं, त्यांचं साधं घर होतं. मग हे एकीकडे हे इतिहासातले महापुरुष एक वेगळे आणि एकीकडं हे जे कॅबिनेट मंत्री आहेत आताचे, तर तेवढी गरिबी तर ह्यांच्यावर नाही. मग तरी सुद्धा त्यांची मुलगी 75% शिष्यवृत्ती जी आहे ना, मग तिचा जे खर्च विदेशातला तर केंद्र शासनाच्या खर्चातून होतोय तिजोरीतून. बरोबर आहे का? मग पदाचा आणि सत्तेचा किती वापर करून घ्यावा स्वतःच्या मुलाचा, म्हणजे एकीकडे स्वतःच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध करून द्यायची आणि दुसरीकडे गोरगरिबांच्या मुलांना लाठ्या काठ्या मारायच्या, त्यांच्या डोके फोडायचे. हे विरोधाभास नाही वाटत मला. आजचे जे सत्ताधारी आहेत हे काही समाजसेवक नाहीत. राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, समाज सेवा करण्यासाठीच ते माध्यम आहे. आणि तू आता जे म्हटला लाल बहादूर शास्त्री, ज्यांनी रेल्वेचा अपघात झाला म्हणून नैतिक जिम्मेदारी स्वीकारून राजीनामा दिला. नेहरू त्यांना सांगत होते का तुम्ही काही राजीनामा देऊ नका, परंतु त्यांनी सांगितलं की मी त्या खात्याचा मंत्री आहे. ते काही रेल्वे चालवत नव्हते ना. आता जे अंधभक्त जसं म्हणतात किंवा सरकारची जी भूमिका आहे की प्रधानांचा राजीनामा घेऊन काय होईल, आणि तरुणाईनं जो मुद्दा उपस्थित केला की अकाउंटेबिलिटी, गेल्या 12 वर्षामध्ये जबाबदारीच नाही ना. 152 वेळेस या देशात गेल्या 10 वर्षात पेपर लीक झाले, परंतु त्याची जबाबदारी नाही. अनेक घोटाळे झाले, जबाबदारी नाही.
आणि जबाबदारी नसल्यामुळे भीती नाही. आणि भीती नसल्यामुळं हा जो मस्तवालपणा आलेला आहे तो त्याच्यातून आलेला आहे. ह्या आंदोलनाच्या निमित्तानं आणखी एक मुद्दा ऐरणीवर आहे की नीटच्या पेपर लीकच्या माध्यमातून सुरू झालेलं हे आंदोलन, त्याच्यामध्ये विद्यार्थी जसे आहेत तसे पालकही आहेत. म्हणजे 11वी-12वीला ज्यांची मुलं आहेत ते पालक आहेत. अगदी पहिली ते 5वी म्हणजे प्राथमिक शाळेत असणाऱ्या ज्यांची मुलं आहेत ते सुद्धा पालक आहेत. त्यांना चिंता वाटायला लागलेली की आपल्या पाल्याच्या भवितव्याबद्दल त्यांना चिंता वाटायला लागलेली आहे. आणि माझ्या दृष्टीनं हे या आंदोलनाचं सगळ्यात मोठं फलित आहे. आता आणखी एक गोष्ट आहे की राहुल गांधी हे जंतर मंतरवर आंदोलन करण्याऐवजी नरेंद्र मोदीच्या निवासस्थानासमोर आंदोलन करायला गेले. आता त्याच्यावरती टीका होती किंवा त्यांनी तिथं करायच्या ऐवजी तिथं का केलं. तर आता आपापला विषय समजा ठीक आहे, कुठं का होईना पण केलं, कारण जबाबदार जी व्यक्ती त्याच्याकडेच तुम्ही दाद लागणार ना. या कारणांना राहुल गांधींचं बरोबरच आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का, की राहुल गांधी आंदोलन करायच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस अभिजित दिपकेंचं सीजीपीचं शिष्टमंडळ जे पी नड्डांना भेटायला गेले, दोनदा भेट घेण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या भेटीमध्ये ज्यावेळेस त्यांनी निवेदन दिलं, तर निवेदन दिल्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून जे पी नड्डांनी त्यांना काहीतरी आश्वासन द्यायला पाहिजे. त्यांनी काही आश्वासन दिलं नाही दिलं. बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस त्यांचे जे प्रतिनिधी दोन गेलेले होते सीजीपीचे, तर त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही सांगा काहीतरी आवाहन करा, मीडियासमोर आवाहन करा लोकांना. तर ते काय म्हटले माहिती का, की मी सरकारला विचारून सांगतो. बरोबर, म्हणजे जे पी नड्डा हे सरकारचे भाग नाहीत, धर्मेंद्र प्रधान सरकारचे भाग नाहीत, मग नेमकं सरकार कोण आहे हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे तिथं जर जे पी नड्डांनी शब्द दिला असता तर एवढं आंदोलन चिघळलं नसतं किंवा एवढ्या विद्यार्थ्यांची लोंढे दिल्लीमध्ये आली नसते. मग हे आंदोलन वाढविण्याला जबाबदार तर सरकारच. दुसरी आणखीन एक गोष्ट आहे की जी आपण म्हणतो राहुल गांधी तिथं काय केलं. राहुल गांधी ज्यावेळेस म्हणजे संध्याकाळी गेले ते आंदोलन करायला, पण त्या दिवशी संसदेचा पहिला दिवस होता. तर त्यावेळेस राहुल गांधी त्यांना काय म्हटले होते माहिती का, पार्लमेंटच्या अध्यक्षांना, की जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू त्या आंदोलनावरती सदनामध्ये मला चर्चा करायची. अध्यक्ष हे त्या सदनाचे प्रमुख आहेत, ओम बिर्ला. बरोबर आहे ना. मग तिथं निर्णय घेण्याची क्षमता त्यांचीच आहे ना, कोणाला बोलू द्यायचं, कोणाला चर्चा घ्यायची नाही घ्यायची, त्यांचा अधिकार आहे. परंतु ते काय म्हटले माहिती का, की सरकारला विचारावं लागेल. मग मला सांगा की तिथल्या खासदारांना बोलायचा अधिकार नाही, सत्तेतले असो विरोधातले असो, मंत्र्यांना बोलायचा अधिकार नाही. मग हे सरकार नेमकं कोण आहे? म्हणजे मोदी आणि शहा हे एकमेव सरकार आहेत का? मी हे का सांगतोय माहिती का सर, मला त्याच्या पुढेच सांगायचं तुम्हाला. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जे मगाशी म्हटलात की निजामाच्या रजाकार तर ही समजा खासगी फौज होती निजामाची, किंवा ह्या देशाच्या विलिनीकरणात न सहभागी होण्यासाठी आणि देशावर दबाव निर्माण करण्यासाठी, लोकांवर दहशत निर्माण करण्यासाठी. त्याच्यात साम्य निश्चित आहे, कारण ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर. त्याच्यानंतर ज्या वेळेस दुसऱ्या दिवशी हे राहुल गांधींनी तिथं आंदोलन करायचं ते कारण होतं, किंवा ते सरकारला विचारावं लागेल याचा त्यांना राग आला म्हणून ते आंदोलनाला गेले असतील करायचे. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधान सदनामध्ये उभे राहिले, तर तेव्हा ते चिडून बोलत होते. तर ते काय म्हटले माहिती का, ते म्हटले की मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिले, माझ्या जिल्ह्याने मला निवडून दिले, मी माझ्या राज्याचा प्रतिनिधी आहे. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे त्यांनी एक फार महत्वाचा शब्द वापरला, जो कुठल्याच चॅनलने, कुठल्याच न्यूजवाल्यांनी त्या शब्दाचा अर्थ आणि त्याचं गांभीर्य घेतलं. ते काय म्हटले माहिती का, मैं मेरे सुबह से चुनकर आया हूं. काय म्हटले ते, सुभा. आता हे सुभा म्हणजे काय माहिती का, की मोगल राजवटीमध्ये सुभेदारी वाटली जायची. म्हणजे भारतातले अनेक जे वेगवेगळे
संस्थानिक राजे आहेत, म्हणजे ह्या मुघल बादशाहीनं त्यांना हरण केल्यानंतर ती त्यांची मांडलिक व्हायची आणि मग ते मुघल त्यांना सुभेदार म्हणून तिथले नेमायचे. म्हणजे त्यांची हुकूम म्हणजे राजेशाही खालसा करून त्यांना सुभेदार म्हणून नेमणूक भेटायची. जसं की तुम्ही बघा तुम्ही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा की संभाजी महाराजांना सुभेदार म्हणून त्यांनी नियुक्ती केली. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आकाराला येऊ नये म्हणून सुभेदारी ही पद्धत होती. तो विषय द्या सोडून. परंतु हा सुभा ना स्वराज्यातला आहे ना स्वातंत्र्यातला आहे. मग हा सुभा यांना आजही असं वाटतंय का मुघलांची आपण मांडलिक आहेत आणि मुघलांची आपण हस्तक आहेत, असा त्याचा अर्थ घ्यायचा का? म्हणजे लोकशाहीमध्ये सुभा ह्या शब्दावर उच्चारला आणि मी तिथला प्रमुख आहे, हे उच्चारणं किती वाईट आहे. मग तुम्ही जर त्या सुभ्याचे प्रमुख आहेत तर मग देशामध्ये काय करता तुम्ही? सत्तेमध्ये देशाच्या काय करता तुम्ही? हे कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे देशाचं आहे, ते कशाला घेता? तुमची सुभेदारी सांभाळा ना. ऐका नाही, तुम्ही तुमच्या ज्या मतदारसंघात निवडून आले तिथंच काम करा आणि तिथं परत जा. आलं का लक्षात? म्हणजे ही जी गुर्मी आहे ना, म्हणजे तुम्ही मंत्रीपद देशाचं घेतलंय आणि हक्क सुभ्याचा सांगायला लागले, बरोबर? मग तुम्ही देशावरती हा अधिकार कशाला चालवता? कशाला शिक्षण मंत्रीपद देता? म्हणजे किती भयानक आहे सर. खूपच भयानक. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की एका वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण दाखल केलं, लाठीमार झाल्याच्या अनुषंगानं. खरं म्हणजे पद्धत अशी आहे की जेव्हा अशी काही घटना घडते ते सुप्रीम कोर्ट स्वतः संज्ञान घेतं आणि सोमोटो याचिका दाखल करून त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतं. पण हे जे सूर्यकांत आहेत चीफ जस्टिस, त्यांचं काही डोकं बिकं फिरलेलं आहे का काय काही कळत नाही. तर त्यांनी हे सुमोटो तर नाहीच घेतलं. सुप्रीम कोर्टापासून जंतर मंतर फार जवळ आहे, त्यांना तर ते दिसलंच नाही. परंतु एक विधिज्ञ जेव्हा म्हणतोय की चीफ जस्टिस साहेब खूप मोठा लाठीमार झालाय, त्याच्यावर तुम्ही काहीतरी दखल घ्या, म्हणले मला वेळ नाही. ते म्हणले मी तुम्हाला लाठीमाराचे अतिशय भयानक असे व्हिडिओ दाखवतो, तर आमचा अमूल्य वेळ वाया घालू नका, असं विधान चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी केलं. म्हणजे मोदी शहा हेच सरकार आहे. आता जी आपली चर्चा आहे त्याच्यावरून बाकी कुणाचा काही संबंध नाही. मोदी आणि शहा म्हणजे कोणाला मोजत नाही, विरोधी पक्ष ना विद्यार्थी ना जनता, काहीच संबंध नाही. तसं चीफ जस्टिस म्हणजे असं म्हणजे ते न्याय व्यवस्था म्हणजे तेच झालेले. आणि मग ते व्हिडिओ बघायला आम्हाला वेळ नाही. कशाला वेळ आहे तुम्हाला? वेळ नाही तर मग चालूच नका. राज ठाकरे म्हटले, प्रकाश आंबेडकर सुद्धा म्हटले किंवा तुम्हाला जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांची आणि देशाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी जर वेळ नाही तर तुम्ही खुर्च्या रिकाम्या करा म्हणले. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत लाखो पोरं हातामध्ये देशाची राज्यघटना घेऊन न्याय मागतायत आणि त्या राज्यघटनेचा अर्थ लावणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मला ऐकायला वेळ नाही म्हणत असतील तर न्याय व्यवस्था सुद्धा या देशामध्ये शिल्लक नाही, ती सुद्धा मोदी शहाची बटीक झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की जसं मी सुरुवातीला म्हटलो की काही तरुणांचे जय श्रीरामच्या घोषणाचे व्हिडिओ आले, तर ते फेक नरेटिव्ह काय करतात माहिती का, की जे आंदोलक आहेत म्हणजे सरकार सुद्धा बरं का, कारण सरकारमधल्या तुम्ही महाराष्ट्रातल्या बघा काही आमदारांचे आणि खुद बीजेपीच्या प्रदेशाध्यक्षाचे काय माहिती का, फक्त मुख्यमंत्र्यांनी एवढं टोकाचं नाही घेतलं, परंतु त्यांनी अराजकता हा शब्द वापरलेला आहे. परंतु हे काय म्हणतात माहिती का, हे नक्षली आहेत, आतंकवादी, म्हणजे जे आंदोलक आहेत त्यांनाच हे म्हणतात. आणि विशेष म्हणजे की सगळे पक्ष बीजेपी सोडून त्या आंदोलनामध्ये सगळे अभिनेते पाठिंबा, सगळे विचारवंत लेखक त्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मग आता ही सरकारची जी टोळी आहे हे फक्त राष्ट्रभक्त आहेत आणि आंदोलनामध्ये उतरलेले सगळे आता आतंकवादी आहेत, बरोबर? नाही, यांनी जे देशभक्तीचं खूळ काढले 2012च्या नंतर, 1947 ला देश स्वतंत्र झाला, बरोबर. ब्रिटिश निघून गेले. ब्रिटिशांची जेव्हा सत्ता होती ती परकीय सत्ता होती आणि तिच्या विरोधामध्ये जो वागेल त्याला ते देशद्रोही म्हणायचे.
त्यांचा तो देश होता, त्याचा तो अर्थ होता. मग आता हे त्यांचा वारसा चालू आहे. मग आता हे काय ब्रिटिश आहेत का काय? वागणं तर तसंच आहे. हा, कारण या देशातले नागरिक काही प्रश्न मांडत असतील, युवक काही प्रश्न मांडत असतील, शेतकरी काही प्रश्न मांडत असतील, तर पाकिस्तानला जा म्हणते ते. तर पाकिस्तानला जा म्हणजे का जा पाकिस्तानला? कशामुळे त्यांना पाकिस्तानला पाठवता? आणि दुसरा आणखी एक मुद्दा, यांनी ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली, हिंदूचं राज्य पाहिजे, हिंदुत्व जे म्हणतायत ते, हे पोरं हिंदूच आहेत ना रे. खरंय. हा, हो. म्हणजे मग नाही, विशेष म्हणजे काय माहिती का, हे हा. तर हिंदू आहेतच. हम्म. न्याय मागणारे, आंदोलन करणारे हिंदूच आहेत. हम्म. परंतु ह्या आंदोलनामध्ये आणखीन एक विशेषता. विशेषता काय माहिती का, की ह्या आंदोलनामध्ये देशात जेवढ्या जाती आहेत, जेवढे धर्म आहेत, ते सगळे आलेले आहेत ह्या आंदोलनामध्ये. बरं काय, म्हणजे फक्त ह्या एका जातीपुरतं, धर्मापुरतं हे आंदोलन मर्यादित राहिलेलं नाही. पण जिथं संपूर्ण देशाची जनता एकीकडे, आणि सरकार एकीकडे, म्हणजे एका माणसाला वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरलं जाते. विद्यार्थ्यांचे डोके फोडले जात आहेत. बरोबर आहे नाही? म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, म्हणजे 21 तरुणांचा बळी गेल्यानंतर सुद्धा यांना त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे लोक मेले काय, विद्यार्थी मेले काय, गेले काय, काहीच नाही. आणि विशेष म्हणजे आज सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा बघितली की आंदोलनामध्ये एका विद्यार्थिनीचा काल मृत्यू पण झाला. म्हणजे अजून काही येणं बाकी आहे, बरंच अजून आलं नाही. बहुतेक त्यांनी ते सोशल मीडिया बंद केलेला होता त्या आंदोलनाच्या दिवशी, बऱ्याचशा न्यूज बाहेर पडल्या नाही, पण हळूहळू आता येत आहे. परंतु 25 दिवसानंतर आंदोलन झाल्यानंतर आज पंतप्रधान बोलले, म्हटले आता या आंदोलनात, म्हणजे असंच म्हणायचं त्यांनी, फास्ट ट्रॅक वरती चालू तर म्हणलेच, ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये चालविण्यासारखं काय? आता तुमच्या पोलिसावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का? दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जे तुमचे डुप्लिकेट पोलीस आहेत, फौज आहे, खासगी फौज, त्यांना शोधून तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का फास्ट ट्रॅकवर? किंवा जे लाठीमार करणार आहेत त्यांना का नोकरीतून काढून टाकणार आहेत का? बरोबर. अरे पण तुम्ही ह्या साध्या कर्मचाऱ्यावरती, ते बिचारे आदेशाचे गुलाम आहेत, त्यांना त्यांच्यावर कारवाई करता येईल, पण त्यांच्यावर कारवाई करून उपयोग काय? गृहमंत्री पद ते चालविणारे तुमच्याकडेच आहे ना. या सगळ्याचं प्रमुख पद कोणाकडे? तुमच्याकडे. मग गृहमंत्र्याला तुम्ही हाकलून देणार का? नाही, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आम्ही न्याय करू म्हणतायत ना ते. मग तुम्ही पण त्या प्रधानाचा राजीनामा घ्या ना, धर्मेंद्र प्रधानचा, आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये चालवा केस. आपण फास्ट ट्रॅक चालवण्याच्या अगोदर तुम्ही आता जे सांगितलं की चीफ जस्टिस आहेत सुप्रीम कोर्टाची, ते ऐकून घ्यायला आणि ते व्हिडिओ बघायला तयार नाही. फास्ट ट्रॅकला ते कुठल्या कचरा टाकतील काय सांगता येत नाही. म्हणजे हे काय वेळ काढूपणा आहे. परंतु त्याच्याही पुढे मला तुम्हाला सांगायचं की काय म्हटली माहिती का, की मी एकालाही सोडणार नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे बरं का. म्हणजे सोडणार नाही कोणाला? म्हणजे ज्या आंदोलनात सहभागी झाले त्यांना सोडणार नाही. जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करणार. बरोबर आहे का नाही? म्हणजे एकीकडं तुम्ही दडपशाही, हुकुमशाही लादली या देशावर, बरोबर, आणि हे हिंसक लोक विद्यार्थी व्हावे ही परिस्थिती निर्माण केली. म्हणजे एका अर्थानं हे बघा, तुम्ही आज कालची जी पार्श्वभूमी जर बघितली तर विद्यार्थी आक्रमक होत आहेत, बरोबर का, त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. म्हणून मला असं वाटतं शेवटी की ही या देशामध्ये सरकारनं हे लादलेलं युद्ध हे असं म्हणता येत नाही अंतर्गत. त्याचं कारण काय माहिती का, की ज्या परिस्थितीतून सरकार लोकांवरच्या मानसिकतेशी, त्या शिक्षण आणि नोकरीच्या प्रश्नाशी, त्यांच्या उपजीविकेशी, बेरोजगारीशी खेळते, त्याच्यावरून काय व्हायला लागलं की लोक चिडून उठायला लागले. आंदोलनातून तुम्हाला दिसतं. आणि म्हणून हे जनता विरुद्ध सरकार आणि सरकार विरुद्ध जनता ह्या युद्धाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही, असं मला वाटतं. म्हणजे नीटची पेपर फुटी हे एक तात्कालिक कारण आहे. एक कारण झालं. प्रत्येक घटकामध्ये असंतोष आहे. जसं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे, युवकांमध्ये असंतोष आहे, नोकरदारामध्ये असंतोष आहे, सुशिक्षित बेरोजगारांमध्ये सुद्धा असंतोष आहे. म्हणजे आता ही ठिणगी पडलेली,
आणि धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा घेतला तर ह्या वणवा पेटेल आणि त्याच्यामध्ये आपली सत्ता भस्मसात होईल अशी भीती मोदी शहांना वाटते. आणि म्हणून ते त्यांचा राजीनामा घेण्यापासून वाचतायत. परंतु हे युवकांचं जे आंदोलन आहे, जगामध्ये जे काही बदल झाले, जे क्रांत्या झाल्या, ते युवकांनी केलेले. अगदी भारतामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता पलटवण्याचं काम जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली युवकांनीच केलेल्या आंदोलनातून झालं. म्हणून या मस्तवाल सत्तेला धडा शिकवण्याचं काम ही युवक चळवळ नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक मुद्दा राहिला. सकाळी पेपरमध्ये बातमी वाचली हम्म. की सीईटी सेलची बातमी होती. तर मेडिकलच्या असतील, इंजिनिअरिंगच्या असतील, तर हे राऊंड होतात. पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. त्या फेरीमधून त्यांचे ऍडमिशन होतात. तर त्यामध्ये सीईटी सेलनं एक बदल केला. हम्म. काय केलं माहिती का, की आता विद्यार्थी जर पहिल्या राऊंडमध्ये जर त्यांनी मिळालेलं कॉलेज नाही घेतलं तर तो काय करतो, दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होतो. का होतो? कारण त्याला ते कॉलेज आवडत नाही किंवा ते कॉलेज त्याला पाहिजे तसं मिळत नाही, म्हणून त्याची चॉईस असते ना. म्हणून तो, कारण त्याची चॉईस, त्याच्या चॉईससाठीच तो दुसऱ्या राऊंडमध्ये जातो ना, म्हणजे त्याची निवड योग्य होण्यासाठी. दुसऱ्या तिसऱ्या, बरोबर आहे. मग आता जोपर्यंत त्या विद्यार्थ्याला एवढी गुणवत्ता मिळवून, जर समजा अपेक्षित त्याला जी शिकायची इच्छा असते ज्या कॉलेजला, ती जर मिळत नसेल तर त्याला ते स्वातंत्र्य आहे ना, बरोबर का. परंतु त्याच्यावरती शासनानं आता गदा आणली. त्याच्यावरती त्यांनी निर्बंध घातले. ते कसे घातले माहिती का? कसे? आर्थिक निर्बंध. कसे? जर समजा तुम्ही पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेज जर घेतलं नाही, बरं का, दुसऱ्या राऊंड मध्ये गेले तुम्ही, तर पहिल्या राऊंडला 1,000 रुपये बेटरमेंट चार्जेस, त्याला नाव काय दिले, बेटरमेंट चार्जेस. बरं. दुसऱ्या राऊंड मध्ये नाही घेतलं तर त्याला 2,000 रुपये. बरोबर. तिसऱ्या राऊंड मध्ये जर पोरगा गेला तर त्याने 3,000 रुपये. म्हणजे ही आजची बातमी आहे. म्हणजे मला सीईटी द्यायची असेल, म्हणजे आता एका सीईटी वरती नाही बरं का, मेडिकलची सीईटी तुम्हाला द्यायची तर एमबीबीएस, बीएचएमएस याच्यासाठी वेगळी सीईटी, इंजिनिअरिंग साठी तर वेगळी आहेच, नीट आहे. परंतु तुम्हाला नर्सिंग, म्हणजे आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग बी त्याचाच भाग आहे ना, फार्मसी त्याचाच भाग आहे. पण तुम्हाला नर्सिंगला जायचं असेल तर त्याला वेगळी द्यायची, फार्मसीला जायचं असेल तर त्याला वेगळी द्यायची सीटी, बरं का. तुम्हाला म्हणजे ऍग्रेल जायचं असेल तर त्याला वेगळी सीटी. म्हणजे एकाच विद्यार्थ्यानं वर्षभर ज्या 11वी-12वीचा अभ्यास केला, त्याला ज्या ज्या क्षेत्रात जायचे तेवढ्या सीटी त्याला द्यावा लागतात. म्हणजे हे 2 सीईटी केल्या होत्या, इंजिनिअरिंग साठी जेई आणि मेडिकल साठी नीट. हे सूत्र पुन्हा बदललं का? त्याचं उपवर्गीकरण म्हणायचं. म्हणजे पैसे कमवायचाच धंदा आहे. हे महत्वाचं. कारण काय माहिती का, की परत ते ठीक आहे, सीईटी तुम्ही वेगळ्या केल्या, परंतु त्या सीईटीचे बी पुन्हा नंतर ऍडमिशन, गुणवत्ता मिळाल्यानंतर ऍडमिशन प्रक्रियेमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये पैसे काय, बेटरमेंट चार्ज, प्रत्येक राऊंडला बेटरमेंट चार्ज. काल राहुल गांधीनं जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी जे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सांगितलं की केंद्र सरकार शिक्षणावर जेवढा खर्च करतं तेवढं फक्त नीटच्या परीक्षेतूनच वसूल करते पालक. नाही, ते काय म्हणले माहिती का तुम्हाला सांगतो, की आपल्या शासनाचं, केंद्राचं शिक्षणावर जेवढं बजेट आहे त्याच्यापेक्षा अधिक नुसत्या एका नीट परीक्षेचं बजेट आहे. आणि त्या बदल्यामध्ये शिक्षणाला काय देतं, म्हणजे पालकाकडून वसूल केली जाणारी फीस ही केंद्र सरकारच्या शिक्षणावरच्या बजेटपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय प्रचंड खर्च आहे. म्हणजे काय माहिती का तुम्हाला, हे सरकार लोकांना सुविधा देण्यापेक्षा लोकांना उत्पन्नाचं साधन म्हणून पाहते. म्हणजे आपल्याला या असं जर केलं तर ह्यातून किती कमाई होईल, तसं केलं तर किती कमाई होईल, आलं लक्षात. म्हणजे ह्यांचं लक्ष कशामध्ये आहे, की लोकांचे पैसे, खिशातले पैसे कसे काढता येते, कुठल्या कुठल्या मार्गाने काढता येते. म्हणजे लोकांना चांगलं शिक्षण, चांगल्या शाळा, चांगले कॉलेजेस याच्यावरती यांचं लक्ष नाही, ते खाजगीकरण. बरोबर का. कुणीतरी काल म्हटलं की धर्मेंद्र प्रधानच मी सुरुवातीला नाही का, त्यांची मुलगी, अशा बरेच आमदार, खासदार, सगळ्या नेत्यांची लेकरं परदेशाची. तर ते एक जणांना पोस्ट टाकली आणि काही लोक पण बोलत होते सोशल मीडियावर. तर ते म्हटले किंवा तुमच्या सगळ्यांचे मुलं परदेशांमध्ये शिकतात, आज आंदोलन शिक्षणावरून होते, मग
50-60 वर्षामध्ये या देशामध्ये तुम्ही सत्ता चालवताय सगळे बरं का, त्यामध्ये सगळे आले. हो, सगळे सगळेच सगळे. मग तुम्हाला विदेशातल्या धर्तीवर तसं एखादं कॉलेज देशामध्ये का नाही तयार करतात, हा खरा प्रश्न लोकांनी विचारला. हं? मग हे सुद्धा हे काय म्हणतात माहिती का, की आपले मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, तर हे म्हणतायत आज म्हणजे जसं नीटचा पेपर लीक झाला त्याच्यावर, किंवा काँग्रेसच्या काळात एवढ्या वेळेस लीक झाला, मग आमच्या वेळेस झालं म्हणून काय झालं, असा त्याचा अर्थ झाला. हम्म. बरोबर आहे. मग त्यांनी चोरी केली ती, आम्ही केली म्हणून काय झालं, बरोबर. अहो, काँग्रेसनं घाण केली म्हणून तर तुम्ही मतं मागत होतात ना. काँग्रेस भ्रष्टाचारी आहे, आम्हाला निवडून द्या. काँग्रेसनं महागाई कमी केली नाही, आम्ही करू. काँग्रेसनं बेरोजगारी वाढवली, आम्ही नोकऱ्या देऊ. काँग्रेसच्या लोकांनी काळे पैसे ते स्विस बँकेत ठेवलेत, आणि आम्ही परत आणू. आणि इतका पैसा ठेवलाय म्हणले किंवा सगळा विकास देशाचा होईल. सगळ्या राज्याच्या राजधान्या दिल्लीच्या शी जोडल्या जातील. त्याच्यानंतर कोणत्या सिटी स्मार्ट सिटी होतील. आणि तरी इतके पैसे शिल्लक राहतील की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकू. आणि पुन्हा चुनावी जुमलाय म्हणले ते. नंतर निवडून आल्यावर चुनावी जुमलाय. खोटी खबर. आणि अच्छे दिन जे म्हणले होते ते अच्छे दिन आएंगे, तर ते अच्छे दिन कुणाचे येणार हे त्यांनी सांगितलं नव्हतं बरं का. ते म्हणले बरोबर होते, पण अच्छे दिन अंबानी आणि अदानीचे येतील. आणि त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी राज्यकारभार करणारे मोदी शहा आणि मोदी शहाच्या पाठीमागे असणारे नेते यांचे अच्छे दिन. आता तुम्ही हेच बघा ना, जे विरोधी पक्षातले नेते ते विरोधी पक्षात असताना त्यांचे पुरे दिन ईडी माग, सीबीआय माग, भ्रष्टाचारी. आणि तो तिकडे गेला की अच्छे दिन. पवित्र झाला. पवित्र. हे अगदी बरोबर आहे. कारण इथं सरकार हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, उद्योगपतींचं सरकार आहे. आणि त्यामुळं हे लोकांच्या सुविधा, लोकांचे प्रश्न सोडण्याची दृष्टीच नाही म्हणायचं. कारण हे सोशलिझम नाही आहे त्यांच्या. तर हे मी पैसे कमावणारच, ते तुम्हाला कितीही तुमच्यावर वाईट वेळ येऊ द्या, तुमची पिळवणूक करूनच. म्हणजे अगदी स्पष्ट जर बोलायचं, हे शेठजी, भटजी आणि लाटजी तिघांचं सरकार आहे. या तिघांचंच ते कल्याण करतात. आणि त्या अनुषंगानं ही जी तरुणाई जागी झाली हे चांगलं लक्षण आहे. आणि शेठजी, भटजी आणि लाटजीचा ह्या देशावर कब्जा मिळवण्याचा जो मनसूबा आहे ही तरुणाई उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश मात्र हे आंदोलन देत आहे. तुला काय वाटतं? नाही, आता हे आंदोलन संदेश देत आहे हे खरंय बरं का. परंतु याच्यामध्ये होतंय काय माहिती का, की अमुक पक्ष, अमुक पक्षाचे नेते त्या आंदोलनात सहभागी झाले की हे सरकारमधले लोक काय करतात माहिती का, ह्याला राजकीय आंदोलन म्हणून. नाही, त्याच्यामुळे ते आंदोलनात सहभागी झालेले नाहीत. मगाशी आपण जे बोललो, राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर का आंदोलन केलं, किंवा ते तिकडे जंतर मंतरकडे का जात नाहीत, त्यामुळे गेले ना, तिथं गेले परंतु आंदोलन केलं नाही. आज गेले होते ना, त्या दिवशी जाऊन आले ना, भेटून आले. मग ते आंदोलनात तिथं जाऊन जे आंदोलन करत नाही, पुन्हा हेच काय म्हणणार हे सपोर्ट आहे. म्हणजे दोन्हीकडूनही बोलणार आहे. पण आंदोलन हे युवकांचंच आहे आणि त्याला सपोर्ट म्हणून विरोधी पक्ष आंदोलन करतो. उद्या हेच बघा ना तुम्ही, आता शरद पवार अगोदर दिप्तेंना भेटले, दिप्तेंना भेटल्यानंतर मोदींना भेटायला गेले बरं का. आता मोदींना भेटायला गेल्यानंतर लगेच टीका सुरू झाली. हो, बरोबर. काय म्हणायला लागले लोक, हे होऊ नये. राहुल गांधीची परिपक्वता आपल्याला यामधून दिसते. खरं म्हणजे हा पहिला विरोधी पक्ष नेता असेल की ज्याला अगदी गुंडासारखं उचलून नेलंय, एखाद्या अतिरेकासारखं त्यांनी उचललंय. लीडर ऑफ ऑपोजिशन हा पंतप्रधानाच्या नंतरची पोस्ट आहे. हा सुद्धा देशाचा अवमान आहे. म्हणजे मला वाटतं त्यांना मारहाण सुद्धा झाली असावी, कारण त्यांच्या नाकातून रक्त निघत होतं. तर हे राहुल गांधीच्या नाकातलं रक्त नव्हतं, तर या देशातली लोकशाहीच रक्तबंबाळ झालेली तिच्या नाकातून रक्त. कारण त्यांना जर ही वागणूक मिळत असेल तर त्यांच्या दृष्टीने आपण काय मकोडेच. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तुम्हाला आणखीन एक जाता जाता की तुम्ही जे म्हणले होते किंवा ह्या आंदोलनातून, बरोबर आहे, त्या आंदोलनातून हे समजा पक्ष संघटना हे आंदोलन करतायत, एवढं मोठं आंदोलन उभा राहिलेले, परंतु हा सगळा जो प्रश्न आहे ना, तो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा, त्यांच्या भविष्याचा, त्यांच्या लेकरांच्या भविष्याचा आहे.
परंतु उद्या इलेक्शन लागलं का नाही, गावखेड्यातले लोक ते लगेच काय करतात माहिती का, आपला जवळचा कोण, आपल्या ह्याचा कोण. नाही, सामान्य परिस्थिती जेव्हा असते तेव्हा हे होतं बरं का. कारण काँग्रेसच्या कारभाराला जनता कंटाळलेली होती आणि त्याच्यानंतर मग आलेलं बीजेपी सरकार 12 वर्षे त्यांनी सहन केलं. परंतु आता लोकांना हे पटलंय की हे काँग्रेस बरं होतं. बरोबर. अहो काही जुने माणसं तर अभिमान असं म्हणते आपल्याकडे इंग्रज नव्हते, निजाम होतं. निजाम चांगले होते. आणि मी असे काही बीजेपीचे सपोर्टर बघितले की त्यांनी जन्मात कधी काँग्रेसला मतदान केलं. बीजेपीचे सपोर्टर, पण ते आता म्हणालेत की अरे ह्यांच्यापेक्षा निजाम बरे होते, काँग्रेस आपण चांगले. म्हणतो किंवा इंग्रज बरे होते काही गोष्टी. हम्म. तर ते अगदी बरोबर आहे. म्हणजे याच्यामधून सर्वसामान्य माणूस जागा होणं गरजेचं आहे आणि त्याला कळायला पाहिजे की आपल्या हिताचं काय आणि आपल्या भविष्याचं काय, आपल्या लेकराचं काय, हे त्याला कळून चुकलं पाहिजे. कारण हे कसं माहिती काय, हे आंदोलन फक्त विद्यार्थ्याचं नाही. तो आता जे म्हणला ना की निवडणुका आल्या की लोक हे विसरून जातील, यावेळेस ते विसरणार नाही. हे महत्वाचं. हे विसरणार नाहीत. कारण कसं आहे, सगळंच गमवायची वेळ आली ना. शिक्षण चाललंय, आरोग्य चाललंय, सगळे खाजगीकरण, सगळ्याच बाबतीचं खाजगीकरण चालू आहे. आणि मग राहिलंच काही नाही, पोरांचं शिक्षणच नाही राहिलं तर काय करायचं. ही जी जागरूकता पालकांमध्ये आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि तीच उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या देशातली लोकशाही कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हे ह्या तरुणाईच्या जो परिपक्वता त्यांनी दाखवली आंदोलनाच्या माध्यमातून, त्यावरून आपल्याला काय गृहीत धरायला हरकत नाही. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद, नमस्कार.